अनेक वर्ष शिवसेना पक्षात उपतालुका प्रमुख पदावर खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत काम केल्यानंतर आता नवीन पिढ्या राजकारणात सक्रिय झाल्या। नवीन आणि जुन्या शिवसैनिक यांच्यात जनरेशन गॅप आला। एकमेकांचे विचार समजून घेण्यात कोणीतरी कमी पडत असल्यामुळे जुन्या शिवसैनिकांनी यांना थोडं साइडलाईन केलं जात असावे आणि नवीन तरुणांना संधी देत असावेत। पण म्हणतात ना, जुनं ते सोनं, जे आपले असतात ते दुसऱ्या पक्षात जात नसतात, कोणाची रेषा खोडत नसतात, आपली मोठी ओढत असतात। आपल्या व्यक्तीला गुणदोषासकट स्वीकारणंच म्हणजे आपले करणे होय। ना डावी विचारधारा ना उजवी विचारधारा, आम्ही पुरोगामी, आम्ही प्रतिगामी, पण आम्ही जहाल, पण आम्ही मावाळ, पण दोन्हीतील चांगले समाजहिताचे विचार घेऊन मग त्यात वी.दा. सावरकर यांचा जितका आदर आम्ही करतो तितकाच बाबासाहेब आंबेडकर आणि यांचा करतो। सरस्वती मातेचाही आम्ही आदर करतो तितकाच सावित्रीबाई फुलेंचाही करतो। जितके आम्ही डॉक्टर हेडगेवार यांना मानतो तर काही समाजहिताचे विचार पुरुषोत्तम खेडेकरांचे सुद्धा घेतो, असंही ते म्हणाले। हाच समाजहिताचा मार्ग विश्वासराव सवडतकर उर्फ खंडूभाऊ यांनी निवडला, म्हणजे मध्यम मार्ग। तोच म्हणाले मानवतावाद, म्हणजे हिंदू बौद्ध एकता संघ सर्वांसाठी सर्वांसोबत पक्षात काम करताना माझ्यावर 45 केसेस झाल्या, पण निष्ठा कधी ढळू दिली नाही। राजकारणात कोणतेही पद भोगण्याचा माझा योग आला नाही, त्यात मी कोणाला दोष देत नाही। आता उरलेलं पूर्ण जीवन हे हिंदू बौद्ध समाजासाठी अर्पित करणार आहे। शेवटी समाज हितासाठी करता तोच, करविता तोच, असंही ते बोलले आहेत। मायबाप जनते हो, मी हिंदू बौद्ध एकता संघ जिल्हा संघटक या संघटनेमध्ये आज रोजी आलो मी, आणि मला कोणत्या राजकारणाशी घेणं देणं नाही, परंतु मी आता चौथी आश्रमामध्ये चाललो। मला शेवटी समाजकार्य करायचं आहे। मग त्यामध्ये वी.दा. सावरकर असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, प्रत्येक समाजातील घटक जर असेल तर त्या घटकाचं काम मला करायचं आहे। मी आयुष्यात खूप काही केलेलं आहे। मी आयुष्यामध्ये माझ्यावर 45 पोलीस केसेस झालेल्या आहेत। माझ्या आयुष्याचं मी पक्षासाठी खूप अर्पण केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर, परंतु खऱ्या अर्थानं मला आता शेवटचं आयुष्य जे जगायचं आहे ते फक्त हिंदू बौद्ध एकता संघासाठी जगायचं आहे। आणि त्यामुळे मला या समाजाचं कार्य करून माझं आयुष्य ज्या दिवशी संपेल त्या दिवशी संपेल, परंतु मला बाकी कोणाशी घेणं देणं नाही, कोणा राजकारणाशी घेणं देणं नाही, कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, परंतु खऱ्या अर्थानं हिंदू बौद्ध एकता संघासाठी आणि वी.दा. सावरकरांसाठी माझे जो विचार आहेत ते सर्व हिंदू आणि बौद्ध आणि वी.दा. सावरकरांसाठी आहेत। वी.दा. सावरकरांसाठी मी खामगावला सुद्धा भाषण केलेलं आहे, त्या ठिकाणी आकाशजी फुंडकर सुद्धा होते, त्यांच्यासमोर केलेलं आहे। तर परंतु माझं संपूर्ण जीवन जे आहे ते मला माझ्या मुलाबाळासाठी काय करत ते सेटल मी झालेलो आहे, परंतु आता माझं शेवटचं आयुष्य हे सर्वात चांगलं आयुष्य जर घडत असेल तर माझं हे हिंदू बौद्ध एकता संघासाठी मी माझ्या जीवनातील सर्व आयुष्य अर्पण करणार आहे आणि शेवटचे माझे आयुष्य संपणार आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।